मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। ही दृश्य आपण आमच्या स्क्रीनवरती पाहतोय। मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवरती वाहतुकीचा अगदी खोळंबा झालेला दिसतोय। अमृतांचल ब्रिज ते खोपोली एक्झिट पर्यंत 6 किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे। लोणावळ्याजवळ ही वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत, तर सुट्टीचे दिवस आहेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं दिसतंय। दिलीप कांबळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। दिलीप, खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आणि अशात आता ती सोडवण्यासाठी काही उपाययोजना केल्या जात आहेत का? पुणे द्रुतगती महामार्गावरील मोठ्या प्रमाणात जे आहे ते कोंडी झालेली आहे वाहनांची। खासगी वाहनाने जे लोक आहे पर्यटक जे आहेत ते मुंबईवरून पुण्याच्या दिशेने निघालेले आहेत आणि महाबळेश्वर असेल किंवा अनेक असे पर्यटन स्थळ आहेत तिथे जाण्यासाठी आपल्या खासगी वाहनांनी निघाले आहे। मात्र हे होत असता अमृतांचल पूल असेल या इथून तर जवळजवळ 6 किलोमीटरच्या रांगा लागल्या, ट्रॅफिक जाम झाले आहे। दरम्यान कार्तिकी एकादशी जी आहे यात्रा आहे त्यानिमित्ताने भाविकही या महामार्गाने आळंदीच्या दिशेने जातात, त्यामुळे तेही प्रवासी जे आहे हे भाविक या ट्रॅफिक मध्ये जे आहे ते अडकलेले आहे। हे होत असताना इथले जे महामार्ग पोलीस आहे हे सर्व कोंडी सोडण्यासाठी प्रयत्न चालू आहे। धन्यवाद दिलीप, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहेत। तर ही दृश्य मुंबई पुणे महामार्गावरची आपण पाहतोय, ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। लांबच लांब रांगा लागल्या आहेत, सुट्टीचे दिवस आहे आणि म्हणून अशात मुंबईहून पुण्याकडे जाणारे किंवा पुण्यावरून मुंबईकडे येणारे जे आहेत त्यांच्या रांगा लागल्याच पाहायला मिळत आहे।